नमस्कार मंडळी, जय गजानन. मच्छा पार्टी आणि फॅमिली निघालो होतो मामाच्या घराच्या वास्तूला. मामाचं घर म्हटलं की सर्वप्रथम सगळ्यात चांगला ग्लो येते बायकोच्या तोंडावर, तुम्ही बघू शकता. तर असं करून आम्ही निघालो ट्रेननी. ट्रेन म्हटलं की लहान लेकरांना अतिशय आवडता विषय. लहानपणी आम्हीही खिडकीतून बसून ट्रेनला तासनतास पाहायचो. लहानपणी बाबांना विचारायचो, बाबा रेल्वे धावते की झाडं धावत आहेत? त्याचप्रमाणे पोरांनाही सेम प्रश्न मला विचारला आणि त्याचे उत्तर मी अनुत्तरितच ठेवलं. म्हटलं तुम्ही शोधा. असं करून पोरांनी रेल्वेचा प्रवास एन्जॉय केला. आमचे पोरं CID असल्यामुळे पूर्ण रेल्वेचं सर्वेक्षण केलं. लाईट पंखे कुठे आहे म्हटलं करा. आम्ही काही लहानपणी वेगळं नव्हतो. अशा प्रकारे पोरांनी रेल्वेचा प्रवास एन्जॉय केला. आणि आमचे दोन हे असे आहे की तेरी मेरी यारी आणि बाकी तुम्हाला समोर माहीतच आहे. यांचा विश्वास वेगळा आहे. यांना कोणाची गरज नाही. हे दोघंच भाऊ, याची दुनियाच अलग आहे. अशा प्रकारे आम्ही ट्रेनचा प्रवास केला. नागपूर रूट येताच आम्ही मेट्रोमध्ये स्वार झालो आणि आमच्या पत्त्यावर निघालो. नेहमीप्रमाणेच लहान भाऊ हा आम्हाला घ्यायला आलाच होता. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडेसे सेल्फी काढून घेतले. सेल्फी काढायला लागेल म्हणून बायकोसोबत एक सेल्फी काढला. तसाच एक सेल्फी लहान भावासोबतही काढला. लहान भावासोबत सेल्फी काढला की थोडेसे आमचे फॉलोअर वाढते, अशी माझी नाही त्याची संकल्पना आहे. म्हणून त्यांनी लुकच दिला नाही. असो, आम्ही अशा करता लहान भावाच्या घराकडे निघालो. लहान भावाचं घर हे फार लांब असल्याने तो कारच घेऊन आला होता आणि आम्ही त्याच्या घरी गेलो. आणि गेल्याच आमची चिवताई वाटच बघत होती. 3-4 वेळा फोन झाला होता. आणि चिवताईचा विषय म्हणजे आमचे 2 लेकरं आणि तिला तिसरा कोणी पाहिजेच नाही. रात्री 1-2 वाजेपर्यंत त्यांचं खेळणं सुरू होतं आणि मी बघत होतो. असं करता आम्ही रात्री झोपी गेलो. आणि सकाळी उठताच 15व्या फ्लोअरवरून फक्त फॉग दिसत होता, बाकी काहीच दिसत नव्हतं. हा नजारा एकदम निसर्गरम्य होता. आणि असं करून आम्ही आमच्या शाळेच्या म्हणजेच वास्तूच्या जागेवर आम्ही पोचलो. आजच्या कार्यक्रमाचे हिरो आणि हिरोईन होम हवनच्या पूजेत लागलेलेच होते. महाराजही जोरजोराने मंत्र म्हणून पूजा करत होते. हे शुभारंभ मंगल बेला आई, सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई. हे शुभ प्रत्येक कार्यक्रमात एखादा विनोदी वीर असतो. तसेच महाराज एवढे हातवारे करत होते की मला तर वाटाय की म्हटलं स्लॅब तोडून एखादा देव खाली येते का काय बाबा. असो, सगळी जीवाभावाची माणसं जवळपास आलीच होती. मात्र या बिराडाचं विशेष कौतुक ते 350 किलोमीटरचा पल्ला गाठून सकाळी 4 वाजताच निघालं होतं आणि नागपूरला पोचलं. नाती कशी जपावी कधी हे नक्कीच अशा लोकांपासून शिकण्यासारखं असतं. असो, असं करून सकाळचा आम्ही पल्ला गाठला. श्री समर्थ दत्त महाराज आणि गजानन महाराज यांच्या मूर्तींचे दर्शन घेतले आणि नागपूरच्या इलेक्ट्रिक बसने आम्ही निघालो अमरावतीच्या वाटेत. देख कर तुमको यकीन होता है, देख कर तुमको यकीन होता है, कोई इतना भी हंसी होता है, देख पाते हैं कहाँ हम तुमको, दिल कहीं होश कहीं होता